हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आज मी तुमच्यासोबत अतिशय पौष्टिक, झटपट होणारी आणि चवीलाही अतिशय सुंदर किंवा अतिशय चविष्ट लागणारी, तोंडाची चव वाढवणारी अशी रेसिपी शेअर करणार आहे। जर बघा, बरेच वेळा काय होतं ना, लहान मुलांना भाज्या खायच्या नसतात किंवा इव्हन मोठ्यांनासुद्धा असं होतं ना की रोज रोज तेच भाजी भाकरी खाऊन कंटाळा आला आहे, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। बघा, इथे त्यासाठी मी कांदा, शिमला मिर्च, टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहेत। त्यानंतर हिरवी मिरची, कोथिंबीरसुद्धा बारीक कापलेली आहे आणि गाजर जे होतं ते मी किसून घेतलेलं आहे। आता हे सगळ्या ज्या भाज्या आहेत एका बाउलमध्ये काढल्या, त्यामध्ये चवीनुसार मीठ, हिंग पावडर, त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला, थोडंसं लाल तिखट, जिरे टाकलेले आहेत, धनेपूड टाका अर्धा चमचा आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायची आहेत पिठं। आपल्याकडे घरामध्ये जी पिठं असतील ती सगळी पिठं तुम्ही वापरू शकता। इथे मी 2 चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचे बेसनचं पीठ, अर्धा कप इतकं नाचणीचं पीठ वापरलेलं आहे आणि 1 कप गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। बघा, ही सगळी पिठं जी आहेत ती मिक्स करायची। इथं ज्वारीचं पीठसुद्धा तुम्ही घालू शकता। तर बघा, ही सगळी पिठं आणि ते ज्या भाज्या आहेत त्या सगळ्या मिक्स केलेल्या आहेत। छान असं लागेल असं पाणी घालायचं आहे आणि पातळ असं त्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। तुम्ही लगेचच याची घावणं किंवा धिरडे म्हणायला ते बनवू शकता, त्याला भिजत ठेवण्याची काहीही गरज नाही आहे। बघा, इथे छान असं तेल लावून तव्यावरती घावणं टाकलेली आहेत किंवा घावणं बनवलेली आहेत आणि छान एका साईडनी भाजली की परत पलटी करून मस्त दुसऱ्या बाजूनी पण भाजून घ्यायची आहेत। छान दिसत आहेत ही घावणं। ही तुम्ही चटणीसोबत किंवा सांबार बनवू शकता किंवा अगदी आपली ह्याच्यासोबत, आपली जी रेग्युलरची आपण इडली डोशासोबत जी शेंगदाण्याची चटणी बनवतो त्यासोबतसुद्धा खाऊ शकता। अतिशय चविष्ट, रुचकर आहेत, लहान मुलांना कळणारही नाही यामध्ये इतक्या भाज्या घातलेल्या आहेत। बघा, ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।